आपल्याला ज्या दृश्यामध्ये एक कुत्रा दिसत आहे, तो कुत्रा ही अनेक वर्षापासून आषाढी वारी पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे. नमस्कार, मानदेश मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आज आपण मान तालुक्यातील खंडसरी चौकामध्ये आलेलो आहे आणि आपल्याला जे दृश्य पाहावयास मिळत आहे ते दृश्य आहे चिंचगिरी महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरला निघालेला आहे. रामकृष्ण हरी माऊली. नाव काय तुमचं? तुकाराम महाराज रसाळ. बरं, एक सांगा, आता आपला पालखी सोहळा पंढरपूरला निघालेला आहे आणि चिंचगिरी महाराजांचा जे कार्य आहे ते सर्व तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. काय आमच्या प्रेक्षकांना सांगतात? संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. खऱ्या अर्थानं आज चिंचगिरी रसाळ संप्रदायाचे आराध्य दैवत समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ दादा यांच्या अथांग कृपाशीर्वादाने गेले 54 वर्ष अखंडितपणे चालत असणारा हा पायी दिंडी सोहळा चिंचगिरी रसाळ संप्रदायाचे मठाधिपती समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा चालत असतो. आज जवळपास 54 वर्षाचा कालखंड अखंडितपणे या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेली ही सर्व वारकरी भाविक भक्त मंडळी आणि समर्थांच्या मार्गदर्शनाखाली हा चालत असणारा सोहळा. 54 वर्ष तुमच्या सोहळ्याला झालेले आहे, तर पूर्वी कसं तुमचं म्हणजे सुरू होता, कसे स्वरूप होतं? 1971 साली समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ दादा यांनी 91 गुरुभक्तांच्या सानिध्यामध्ये क्षेत्र कोळेवाडी या ठिकाणाहून हा समर्थांचा पालखी सोहळा सुरू केला आणि तदनंतर निढळ ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना सुंदर प्रकारचा रथ देण्यात आला आणि मग या ग्रामस्थांनी दिलेला रथ जिल्ह्याला कळावा म्हणून माझ्या समर्थांनी हा सोहळा सातारच्या ठिकाणापासून चालू केला. छत्रपतींच्या गादीला नतमस्तक होऊन समर्थांनी आपल्या श्रीगुरूंना घेऊन हा पंढरपूरचा पायी प्रवास चालू केला. किती दिवस हा तुमचा पायी दिंडी सोहळा असतो? आता समर्थांचं जे स्थान आहे ते संतभूमी तरडगाव या ठिकाणी आहे. समर्थ गुरुदेव अण्णांचं वास्तव्य त्या भूमीमध्ये आहे आणि तिथून जवळपास 20 दिवसाचा हा समर्थांचा पायी दिंडी प्रवास आमचा असतो. महाराज, आपला हा म्हणजे मोठा प्रवास आहे, तर कार्यक्रम कसे राहतात तुमचे दैनंदिन? या दिंडीमध्ये समर्थांना रथामध्ये विराजमान केल्यानंतर नियमाप्रमाणे पायी प्रवास करत असताना आमचा पहाटे उठल्याबरोबर सकाळी 4:30 ते 5:30-6 वाजेपर्यंत काकड आरती चालते. तदनंतर पंचपदी घेऊन महाराजांना रथामध्ये विराजमान करून पायी प्रवास सुरुवात होतो आणि त्यानंतर आमचे नियमाचे जे अभंग आहेत, ज्या मालिका आहेत, या मालिकेचं पठण दिंडीमध्ये पायी प्रवास करत आम्ही करत असतो. तदनंतर माऊलींचा हरिपाठ या दिंडीमध्ये घेतला जातो. तसंच माझ्या तुकोबारायांचा नित्यपाठ हाही या दिंडीमध्ये पायी प्रवास करत असताना केला जातो. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्व गुरुभक्तांच्या सानिध्यामध्ये आमचे समर्थ गुरुदेव अण्णा त्या ठिकाणी परंपरेची आरती त्या ठिकाणी होत असते आणि परंपरेची आरती झाल्यानंतर बरोबर 1-2 तास त्या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होते. महाप्रसाद दिला जातो. या दिंडीला अनेक भक्त मंडळी आपले अन्नदानाच्या माध्यमातून सेवा रुजू करत असतात आणि सर्व भाविक भक्तांचं अनमोल असं सहकार्य या दिंडी सोहळ्याला असतं. महाराज, आपला पायी दिंडी सोहळा अनेक वर्षापासून जात आहे, तुम्ही परंपरा जोपासलेली आहे, पण या पायी दिंडी सोहळ्या व्यतिरिक्त अजून काही वेगळे उपक्रम तुमचे आहेत का आध्यात्मिक किंवा धार्मिक? या पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली काही ठिकाणी आम्ही वृक्ष लावत असतो, झाडे लावत असतो. 10 वारकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी ते झाडे लावण्याचा कार्यक्रम होत असतो. नंतर या वारी सोहळ्यामध्ये आम्ही एक शिबिर भरवत असतो. जे काही बाबा जे या संप्रदायाचे डॉक्टर लोक असतात, या डॉक्टर लोक येऊन या दिंडीमध्ये लोकांना सहकार्य करत असतात. अनेक गोष्टी या संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही या वारीच्या वाटेने करत असतो आणि या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे गेले 12 वर्ष आज नरदेहाला आलेला मनुष्य वारी करतो यात नवल नाही, पण पशुच्या वाटेवर जन्माला आलेला एक वारकरी, एक कुत्रा 12 वर्ष झालं आज जागेपासून पंढरपूर होती ही वारी करत असतो. हे या वारीचं सामर्थ्य आणि म्हणून आमच्या महाराजांची शिकवण आहे, जेवढे असणाऱ्या या मृत्यूलोकामधील जडजीवावर प्रत्येक प्राण्यावर सुद्धा महाराज तेवढंच प्रेम करतात
आणि त्याची एक प्रचिती आम्हाला या वारीच्या वाटेने पाहायला मिळते. खर तर एक एवढा मोठा समुदाय तुमच्या बरोबर आहे आज. तर काय या तुमच्या भाविकांना किंवा आपल्या संप्रदायामध्ये सामील झालेल्या वारकऱ्यांना करू शकता? आमची एकच इच्छा आहे, आमच्या समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ यांचे एकच मनोगत आहे की ज्यावेळेस आपण सर्व गोष्टीचा त्याग करून पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेलो आहे, प्रपंचाचा त्याग करून आपण भगवान परमात्म्याची ही वारी करत असतो. त्यामुळे कुठेतरी का होईना महाराजांच्या मुखातून मी नेहमी एक गोष्ट ऐकतो, जशी आज शिखर शिंगणापूरची वारी भरते आणि तेल्या भक्तीची कावड आपल्याला सगळ्याला जगप्रसिद्ध आहे, की ज्यावेळेस प्रपंचाला आग लावून पुढे येतात का, तर तेवढा विश्वास त्या भगवंतावर त्यांचा आहे आणि ज्या प्रकारे ते भक्त ती वारी करत असतात, त्यावर करत असतात. जसं महाराजांचं मनोगत आहे, आपण ज्यावेळेस या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी निघालो ना, आपण सुद्धा या प्रपंचाचा मोहमायेचा त्याग करून त्या भगवान परमात्म्याच्या भेटीला जर गेलो तर नक्कीच त्या भगवंताचं संत रूपाने पाहून पण प्रत्येकाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. ही महाराजांची शिकवण आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेस या काही प्रवास करत असताना मुखामध्ये भगवंताचं नाम घेऊन आमच्या श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये आम्ही ही वारी करतो आणि गुरु परंपरेला केलेल्या या वारीचं सामर्थ्यच फार वेगळं आहे. आज सुरुवातीपासून या वारीच्या वाटेने महाराजांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली चालत असल्यामुळे कुणाला काटा सुद्धा टोचला जात नाही, एवढं लक्ष आमची आई म्हणून आमचे सद्गुरू आमच्यावर लक्ष ठेवून असतात. आणि ज्या ज्या भक्ताला काही अडचण आली तर त्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याची ताकद आमच्या श्री सद्गुरुनाथांची आहे. त्याच्यामुळे समर्थांच्यावर विश्वास ठेवून ते जे सांगतात त्याचं अनुकरण करत आम्ही ही पंढरपूरची वारी करत असतो, त्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी जात असतो. देव अण्णा आशीर्वाद रूपे बोलत आहेत. ओम श्री सद्गुरु शंकराय नमः. या अखंड पायी वारी दिंडी सोहळ्यामधील असणारा हा अतिभव्य दिव्य सोहळा आणि या दिव्य सोहळ्यातला असणारा हा आनंद, समाधान, सुख हे आपल्या मान तालुक्यातल्या सर्वांच्या नेत्राला दिसावा या उद्देशाने मान भूषण या चॅनलनी हे खरोखर अतिशय उत्कृष्ट असं काम करत आहेत आणि अशी सेवा त्यांच्याकडनं वारकऱ्यांची, समाजाची देशसेवा घडावी एवढीच माझी प्रार्थना. आणि महत्वाची गोष्ट, यांना माझ्या रसाळ संप्रदायाच्या गुरु परंपरेतर्फे शुभ आशीर्वाद.